नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. सध्या मध्य भारतात अगदी आपल्या डोळ्यांसमोर एका संपूर्ण प्रदेशाचा नकाशा नव्याने रेखाटला जातोय. आणि हे काम कोण करतंय? तर हजारो टन पोलाद आणि कॉन्क्रीट. आज आपण एका अशा भव्य पायाभूत सुविधेची गोष्ट करणार आहोत जी केवळ एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशाला जोडण्यापुरती मर्यादित नाहीये, तर याचा भारताच्या राष्ट्रीय पुरवठा साखळीवर आणि पर्यायाने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहे. अनेक दशकांपासून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या एका मोठ्या भागाला ही एक नवी स्टील स्पाईन म्हणजेच पोलादी कणा अक्षरशः जागृत करत आहे. लाखो लोकांचं भविष्य बदलण्याची आणि एक नवी औद्योगिक क्रांती घडवून आणण्याची क्षमता या अभूतपूर्व प्रकल्पांमध्ये आहे. आज आपण मराठवाड्याच्या याच अत्यंत महत्त्वाच्या ट्रान्सफॉर्मेशनवर सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. विचार करा, 78 वर्ष हा केवळ कॅलेंडरवरचा एक आकडा नाहीये. ही आहे एका प्रदीर्घ आणि बऱ्याच अंशी वेदनादायी प्रतीक्षेची कहाणी. पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष आणि आता कुठेतरी शेवटी पूर्णत्वास जात असलेले हे एक स्वप्न आहे. बीड जिल्ह्याची रेल्वेची कहाणी ही या प्रादेशिक दुर्लक्षाचं एक अत्यंत ठळक आणि जिवंत उदाहरण आहे. अनेक दशकांपासून दळणवळणाची सशक्त साधने नसल्यामुळे इथला औद्योगिक आणि सामाजिक विकास अक्षरशः थांबला होता. केवळ एक रेल्वे लाईन नसल्यामुळे इथल्या स्थानिक उद्योगांना कधी मोठी बाजारपेठ मिळालीच नाही. परिणामी तरुणांना रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावं लागलं आणि एका अर्थाने ब्रेन ड्रेनची समस्या इथे खूप गंभीर बनली. दळणवळणाच्या याच अभावामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फटका बसला. म्हणूनच हा तब्बल 78 वर्षांचा काळ या भागाच्या थांबलेल्या विकासाचं आणि एका सिस्टेमिक उदासीनतेचं मुख्य प्रतीक बनला आहे. पुढच्या काही मिनिटांत आपण या संपूर्ण प्रक्रियेचे 5 मुख्य पैलू समजून घेणार आहोत. सुरुवात करूया प्रादेशिक दुर्लक्षाच्या इतिहासापासून, त्यानंतर यामागील आर्थिक ताकद, मग हब अँड स्पोक नेटवर्कचं नियोजन, ऑट्रम घाटातील इंजिनिअरिंगचं आव्हान आणि शेवटी या प्रगतीची मोजावी लागणारी किंमत. चला तर मग या ऐतिहासिक दुर्लक्षाच्या आणि कनेक्टिव्हिटीच्या प्रतीक्षेच्या वास्तवापासून सुरुवात करूया. कनेक्टिव्हिटीची ही प्रतीक्षा काही केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हती, तर रेल्वेची ही अनुपस्थिती संपूर्ण मराठवाड्याच्या थांबलेल्या विकासाचं मुख्य कारण बनली होती. बीडच्या रेल्वे लाईनचा प्रवास नक्की किती धीम्या गतीने आणि खडतरपणे झाला हे पाहणं खरोखरच आश्चर्यकारक आहे. 1995 साली या प्रकल्पाची केवळ कागदावर नोंद झाली. त्यानंतर कित्येक वर्ष लालफितशाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासकीय अनास्थेमुळे हा प्रकल्प अक्षरशः धूळ खात पडून राहिला. 2014 नंतर मात्र काही ठोस धोरणात्मक निर्णय झाले, निधी उपलब्ध झाला आणि याला खरी गती मिळायला सुरुवात झाली. आणि अखेर 2025 मध्ये अहिल्यानगर ते बीड दरम्यान पहिली रेल्वे धावली. आता हा संपूर्ण प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. सुरुवातीच्या पोकळ आश्वासनांपासून ते आताच्या प्रत्यक्ष कृतीपर्यंतचा हा प्रवास प्रशासकीय दिरंगाई आणि त्यानंतरच्या वेगाचं एक उत्तम उदाहरण आहे. पण आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की अचानक असं काय बदललं की इतकी वर्षे रखडलेले प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वास जात आहेत? याचं उत्तर आहे एक प्रचंड मोठी आर्थिक ताकद. ऐतिहासिक उदासीनता दूर करण्यासाठी नुसती आश्वासने पुरेशी नव्हती, तर एका प्रचंड मोठ्या आर्थिक हस्तक्षेपाची गरज होती. आकडेवारीकडे पाहिलं तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. 2009 ते 2014 या काळात महाराष्ट्राला रेल्वेसाठी वर्षाला सरासरी फक्त 1,01,771 कोटी रुपये मिळायचे. पण जर आपण 2025-2026 या वर्षाचा विचार केला तर हाच आकडा तब्बल 23,77,800 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढ थोडी नाही तर 20 पटींहून अधिक आहे. इतक्या प्रचंड निधीमुळे केवळ कागदावरचे प्रकल्प जिवंत झाले नाहीत, तर लाखो टन कच्चे लोखंड, सिमेंटची मागणी वाढली, हजारो कुशल आणि अकुशल कामगारांना थेट रोजगार मिळाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला एक अभूतपूर्व गती मिळाली. हा निधी आता थेट अर्थव्यवस्थेत एक मल्टिप्लायर इफेक्ट निर्माण करत आहे. हे वाढलेलं बजेट संपूर्ण राज्याचं चित्र कसं बदलत आहे हे 90,000 कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीवरून आपल्याला समजतं. आजच्या घडीला ही महाकाय गुंतवणूक महाराष्ट्रातील तब्बल 38 सक्रिय प्रकल्पांना ऊर्जा देत आहे. आपण इथे 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या नवीन रेल्वे मार्गांबद्दल आणि अत्यंत निर्णायक अशा ट्रॅक दुहेरीकरणाबद्दल बोलत आहोत. ट्रॅक दुहेरीकरण म्हणजे केवळ प्रवाशांची सोय नाही, तर मालवाहू गाड्यांना मिळणारा विनाअडथळा रस्ता, यालाच फ्रेट बॉटलनेक्स दूर करणे असं म्हणतात. एकाच मार्गावरून प्रवासी आणि मालवाहू गाड्या धावत असल्यामुळे होणारा विलंब आता टळेल. यामुळे वेळेची मोठी बचत होईल आणि उद्योगांची कार्यक्षमता कैक पटीने वाढेल. आता हा सगळा निधी आणि प्रकल्प एका विशिष्ट नियोजनानुसार कसे राबवले जात आहेत ते समजून घेऊया. यासाठी हब आणि स्पोक नेटवर्कची संकल्पना वापरली जात आहे.
या संपूर्ण गुंतवणुकीचा जास्तीत जास्त प्रभावी वापर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर या शहराला केंद्रस्थानी म्हणजेच एका चाकाच्या मध्यभागासारखं ठेवण्यात आलंय आणि इथून 4 मुख्य दिशांना पसरणारे हे स्पोक्स अत्यंत विचारपूर्वक आखले आहेत. पश्चिमेकडील पुण्याची लाईन मराठवाड्याला IT आणि ऑटोमोबाईल एक्सपोर्ट हबशी थेट जोडते. दक्षिणेकडील बीड धाराशिव मार्ग ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या भागाला मुख्य प्रवाहाशी जोडतो, ज्यामुळे तिथल्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. उत्तरेकडील चाळीसगाव मार्ग थेट उत्तर भारतासाठी एक अत्यंत महत्त्वाचा शॉर्टकट तयार करतो, जो कृषी आणि औद्योगिक निर्यातीला मोठा वेग देईल. आणि पूर्वेकडील परभणी मार्गावरील दुहेरीकरण मालवाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवत आहे. हे केवळ काही रेल्वे मार्ग नाहीत, तर खऱ्या अर्थाने या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेच्या नव्या रक्तवाहिन्या आहेत. हे सगळं कागदावर किंवा नकाशावर जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात नक्कीच नाहीये. निसर्गावर मात करून ऑट्रम घाटात इंजिनिअरिंगचा एक मोठा चमत्कार घडवावा लागतोय. उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्यासाठी ऑट्रेम घाटातील डोंगररांगा ओलांडणे हे या नेटवर्कमधील एक प्रचंड मोठं आव्हान आहे. हे का कठीण आहे हे समजण्यासाठी आपल्याला ग्रेडियंट ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रेडियंट म्हणजे रेल्वे रुळांचा उतार किंवा चढ. एका पूर्ण भरलेल्या मालवाहू रेल्वेचे म्हणजेच फ्रेट ट्रेनचे वजन 1000 टन असू शकतं. एवढ्या प्रचंड वजनाच्या ट्रेनला सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने चालवण्यासाठी हा उतार अत्यंत कमी, जवळजवळ शून्याच्या आसपास ठेवावा लागतो. गाड्यांसारखी ट्रेन सहजपणे डोंगर चढू शकत नाही. हीच ती मुख्य तांत्रिक मर्यादा आहे, ज्यामुळे डोंगर रांगांमधून रेल्वे मार्ग काढणे हे कोणत्याही इंजिनियरसाठी एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि जिकरीचे काम बनतं. या आव्हानाची व्याप्ती किती मोठी आहे ते पहा. ऑट्रम घाटातून रस्ता तयार करण्यासाठी फक्त 5.2 किलोमीटरचा बोगदा पुरेसा आहे, कारण गाड्या उतारांवरून सहज चढू शकतात. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे ग्रेडियंट कमी ठेवण्याच्या रेल्वेच्या अनिवार्य अटीमुळे रेल्वेसाठी इथे तब्बल 17.5 किलोमीटर लांबीचा महाकाय बोगदा खोदावा लागतोय. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील अतिशय कठीण अशा बेसाल्ट खडकातून एवढा मोठा बोगदा खोडणे हे भूवैज्ञानिक आणि अभियांत्रिकीदृष्ट्या एक अत्यंत मोठं आव्हान आहे. हा बोगदा जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगद्यांपैकी एक असेल. यावरूनच या पायाभूत सुविधेची भव्यता आणि यात लागणारा असामान्य तांत्रिक कौशल्य आपल्या लक्षात येतं. आता एवढी मेहनत आणि पैसा खर्च करून नक्की काय साध्य होणार आहे? तर या महाकाय बोगद्याचा आणि नव्या मार्गाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे मराठवाड्याचे थेट उत्तर भारताशी आणि पर्यायाने दिल्लीपर्यंतचे अंतर तब्बल 336 किलोमीटरनी कमी होणार आहे. लॉजिस्टिक्सच्या जगात 336 किलोमीटरची बचत म्हणजे अक्षरशः एक क्रांती आहे. याचा थेट अर्थ असा की प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल आणि इंधन व वाहतुकीच्या खर्चात प्रचंड मोठी कपात होईल. आणि अर्थशास्त्राचा सोपा नियम आहे, जेव्हा वाहतूक खर्च कमी होतो तेव्हा स्थानिक उद्योगांचा उत्पादन खर्चही कमी होतो. यामुळे मराठवाड्यात तयार होणारी उत्पादने राष्ट्रीय स्तरावर इतर राज्यांच्या उत्पादनांशी अत्यंत सक्षमपणे स्पर्धा करू शकतील. पण कोणताही मोठा बदल हा एकाकी येत नाही. प्रगतीला नेहमीच एक किंमत मोजावी लागते. आता आपण या प्रगतीचे फायदे आणि त्यासाठी द्यावे लागणारे बलिदान या दोन्ही बाजूंवर प्रकाश टाकूया. सुरुवातीला व्यापक आर्थिक फायद्यांकडे पाहूया. हे नवीन रेल्वे रूळ फक्त प्रवाशांच्या सोयीसाठी बांधले जात नाहीयेत. हा संपूर्ण प्रकल्प दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC सारख्या 90,000 कोटी रुपयांच्या महाकाय औद्योगिक गुंतवणुकीचा एक अत्यंत प्रमुख कणा आहे. DMIC हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचे यश पूर्णपणे ह्या रेल्वे नेटवर्कवर अवलंबून आहे. कारण जड मालवाहतूक रस्ते मार्गाने नेणे कधीच आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. ह्या भागातील नवीन कारखान्यांना जागतिक बाजारपेठा आणि बंदरांपर्यंत वेगाने आणि स्वस्तात जोडण्यासाठी या नव्या रुळांची अत्यंत आवश्यकता आहे. हे रूळ म्हणजे जागतिक व्यापाराचे दरवाजे आहेत. परंतु या विकासाची एक मानवी किंमतही असते, जी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावी लागते आणि ती नाकारून चालणार नाही. फक्त छत्रपती संभाजीनगर ते परभणी या एकाच मार्गाच्या दुहेरीकरणासाठी तब्बल 2924 मालमत्ता संपादित कराव्या लागत आहेत. या आकड्यामागे हजारो कुटुंबे आहेत, ज्यांची घरे किंवा शेती या विकासासाठी संपादित केली जात आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोणताही मोठा पायाभूत प्रकल्प राबवताना भूसंपादन हे एक सार्वत्रिक आणि अपरिहार्य आव्हान असतंच. स्थलांतरित होणाऱ्या या कुटुंबांचे वेळेवर आणि योग्य पुनर्वसन करणे हे प्रशासनापुढील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे उद्दिष्ट असते, जेणेकरून प्रगतीचा हा भार समतोल राखला जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो की हे सर्व रेल्वे प्रकल्प एकत्रितपणे एका नवीन आर्थिक कण्याचं काम करत आहेत.
अनेक दशकांपासून विकासाच्या परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या एका मोठ्या प्रदेशाला आता थेट विकासाच्या मुख्य प्रवाहात ओढून आणण्याचं काम ही पायाभूत सुविधा करणार आहे. हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याबद्दल नाहीये, तर एका संपूर्ण प्रदेशाचे सामाजिक आणि आर्थिक भविष्य नव्याने लिहिण्याबद्दल आहे. मग आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो, हा पोलादी कणा खरोखरच मराठवाड्याचं नशीब बदलेल का? या प्रचंड गुंतवणुकीचे आणि अभियांत्रिकी चमत्कारांचे अंतिम आणि तळागाळातील परिणाम काळच ठरवेल. पण सध्या तरी एक गोष्ट निश्चित आहे की या प्रदेशाच्या विकासाची दिशा आणि गती आता कायमची बदलली आहे. हा केवळ एका प्रदेशाचा विकास नाही, तर भारताच्या भविष्यातील एका मजबूत अर्थव्यवस्थेची ही एक नवी नांदी आहे. यावर तुमचे विचार नक्कीच महत्त्वाचे आहेत. विचार करत रहा. आजच्या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद.